झाली का तयारी? अजून बाकी ती घुसलेलीच आहे तिकडे. काय करते मला काय समजत नाही एवढं. तू ए बा मी मग कशी आलो तर काय करू दीदी? हा डॅडी कधीपासून तयार होऊन बसलो आपण? कधी निघणार आहे? सगळे यांचं ना सकाळी 5 वाजता आपण बोललो ना ते 9 वाजताच निघणार घरातून बाहेर. सकाळी सकाळी निघाले रेडी व्हायला सांगितलं. वाजले व किती दाखवतो तुम्हाला पण कोण कोण तयार आहे कोण कोण नाही. इथं ऑल सेट रेडी आहे जाण्यासाठी. ही पण रेडी आहे आणि तो हिरो आमचा तो पण रेडी आहे. पप्पा निघालेत आता ऑलमोस्ट. चलते चावी घे तिथून गाडीची. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ रोशन सोनार मध्ये. तुम्ही झालात रेडी? चलो तू साला तू गडबड करता झाले. चल चल लवकर फटाफट. झालं तुमचं? ती कुठे गेली दुसरी अजून एक? मग अरे 1 घंटा बहुत हो जाता सबके लिए. 1-1.5 घंटा बहुत हो गया भाई. 2, 2.5, 3 घंटा होने के लिए आ गया तयार व्हायला तुम्हा लोकांना. मग तुला काय 2-3-4 तास पाहिजे तुला? हाँ वही मालूम है बहुत है तो पूरा दिन का. अरे कितीही समजू आला म्हणा लवकर निघायचं. सकाळी 5ला सांगितलं 9 वाजत आले. भले विरारला जायचंय, जास्त लांब नाही. विरार आणि डहाणू महालक्ष्मीला जायचंय पण तरी पण इतका लेट करता दिलं का? 12 वाजे कपड़ा प्रेस करके हो गया. परी कुठे आहे? पिंक्यात तू नाही येत आहे. पिंक्यात तू चल ये बरी. हे चुन्नू मुन्नू झाला तुमचं तयारी? चला. आज आमची भार्गवी नाही फक्त. भार्गवी पिंकी आणि भाऊजी नाही. चलो चलो निघूया. याला बरं घेऊन आज विरार आणि डहाणूची महालक्ष्मी. बघा तुम्ही पण आजचा ब्लॉग आवडेल तुम्हाला. सगळे रेडी आहेत. सगळी चिल्लर पार्टी रेडी. जवळजवळ 8-9 लोक आहेत. बघा पप्पा पुढे बसणार. आले का सगळे? दिसत सुद्धा नाहीत सगळे. आले चला निघूया. आज विरारची आपली आई जीवदानी आणि डहाणूची महालक्ष्मी दोन्ही करता आलं तर करूया आणि संध्याकाळी जेवून परत घरी. कंटिन्यू फिरूया आणि फिरूया तुम्हाला पण. चलो आले का? गणपती बाप्पा गणपती बाप्पा कोण आलाय? गाडी थांबणार नाही पहिलेच सांगतोय. नॉनस्टॉप गाडी आहे. कोणी आणलं पाणी? तू कारत्या? आरे मधून निघालो आम्ही लोक. अरे मधून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गोरेगावला जॉईन होणार आणि त्यानंतर सरळ विरार. मम्मी आणि काय बोललेलास तू? चाय आता चाय पियत बसलेली ना निघायच्या वेळेस? निघायच्या वेळी चाय पियत बसली ना. आणि सकाळी उठल्यावर त्याचा पिंजरा साफ करत बसलेली. पप्पा 5:30ला फोन करून सगळ्यांना उठवतात आणि स्वतः 6:30 वाजता झाडू मारली, पाणी वगैरे 6 वाजता आंघोळीला पप्पा जातात. किती खोटं बोलता याच्यामध्ये तुम्ही लोक. इथे आरे मध्ये हे भारी आहे ना. सकाळी सकाळी हे भाजीसाठी मम्मी बापरे हे आतमध्ये लोक भाजी हे करतात. भाजीची गोणी
ऍक्सिडेंट झाला नाही रे काय काहीतरी तुटलंय वाटतं काहीतरी झालं टायर ते पण निघला तर ऑइल का पाय नाही ते समोरचं सस्पेन्शन त्याचं हे झालं असेल तुटलं असेल म्हणून ते ऍक्सिडेंट नव्हता रायडर आहेत अरे तर नजारा मस्त वाटतोय ना असं वाटतं फॉग आहे पुढे पण खरं तर दूर आहे कोणीतरी ते काहीतरी जाळलं असेल फॉगी भारी वाटतोय ना फॉग नाही काहीतरी कोणतरी काहीतरी पेट्रोल आहे नाही ते काय दव कसला पप्पा 9 वाजता दव कुठे राहतात दव नाही वास येतो बघा दूर आहे पण मस्त वाटतं ना एकदम आरे मध्ये समोर गोरेगाव वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आता समोर आला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे गोरेगाव आज एकदम क्लायमेट असं डल आहे ना एकदम वातावरण असं खरं तर आम्हा लोकांना जायचं होतं कुठे एकविराला एकविराला जायचं होतं पण बघूया आता तिकडे कधी जाता येईल यांची तशी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे पालखीमधून वरती घेऊन जाण्यासाठी केलंय सांगितलंय पालखीवाल्याला करूनच सांगितलं ऑलरेडी त्याच्याकडून सेटिंग करून ठेवलेली आहे बोलतो तू जा घेऊन त्यांना मी सांगतो ते घेऊन जायला बघूया तिकडे पण कधी जाता येईल आम्हाला म्हणा ऐकूयाला घेऊन एक दिवस फक्त तिकडचाच पडूया ना हायवेला आलोय सिग्नल चालू चलो सिग्नल पण पालीचा गणपती कसा होणार पालीचा गणपती वाटतं तो बिल्डिंग मस्त वाटतंय ना गोरेगाव मध्ये इतका भारी दुबईला आल्यासारखं बहुत भारी आहे ऍक्च्युली पुढे वेस्टिन हॉटेल आहे आणि हा काय दुबईला आलो दुबईचा निम्मा पण नाही चला बरं आहे आपल्याला पैसे खर्च करायची गरज नाही लागली आणि दुबई मध्ये आलो आपण ए दुबई पाण्यावर आहे वाळवंटावर आहे तसं बघायला गेलं तर आपण पण ह्याच्यावरती आहे ना बेटावरतीच आहे मुंबई पण समुद्राच्या बेटावरचीच आहे ना ओबरॉय मॉल गोरेगाव हे बघ वरती बघ सांता क्लॉज दिसला काय हे ढग बघ ना रो क्लाउड दिख ना ऊपर अरे ढग बघ ना वातावरण बघ कसलं भारी परी कुठे परी परी कुठे परी काय आलं एवढं काय रडायला आलं परी या इकडे या रायगड किल्ल्यावरती पण जाऊया बच्चू आपण आता लवकरच हा तुम्ही लोक चालणार ना रायगड किल्ल्यावरती महाराज इकडे हा गुड 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 मला सांगा आता आपण जिथे चाललोय पैसे कोणी कोणी आणलेत आवाज बंद म्हणजे पैशाचा विचारलं तर आवाज बंद आता मला सांगा गाडी कशी चालणार मग आमची सीएनजी भरायचंय बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या गाडी कशी चालणार कार्तिक बघतोय 20,000 रुपये बोलला तर माझ्याकडे मला नाही माहिती याला कसं माहिती 20 रुपये बोला 20,000 रुपये आपल्याला हे सगळे जेवढे दिसतात ना हे चुटूक बुटूक पासून ते मागेपर्यंत पार उज्ज्वलापर्यंत यांना माहिती आहे एटीएम मशीन पुढे बसली आहे इकडे बसली ही एटीएम मशीन आमची पप्पाचं म्हणजे असं काही नाही एटीएम मशीन वगैरे नाही बाबा सगळे आपापल्या हिसाबाने करतात पप्पा पण करतात खर्च पण या ट्रिपचा खर्च मला उज्ज्वलाने कालच बोललो होतं की दादा मी करते तुम्ही चला
म्हणून मी आलो गाडी घेऊन, आता मी येणार नव्हतो. खरं सांग हार्ली डेव्हिडसन बघ, है ना उज्ज्वला? एकदा बोल जरा कॅमेरामध्ये. हार्ली डेव्हिडसन बघ. नाहीच बोलते. काय बोलतो? हे रोहित, हे रोहित, एखादी पोरगी बघ तिकडे गेला विरारला, याचं करून टाकूया. तू बोला जवारे हा उभा छोकरा जवार. का चुप बसा. नको जाऊ दे ना, माझं टेन्शन जाईल मम्मा. कशाला हाना नाही तर. हा हे बघ मॅच खेळायला आले, बॅट घेऊया आपण. खर्चाचं म्हणलं तर पप्पा रडतायत बघ. उज्ज्वला का गप आहे? तेच उज्ज्वला बोलत नाही म्हणून पप्पा रडायला लागले. माझ्यावरती त्याचा खर्च येईल काय ना काय मूड खराब झाला तुझा? उसका मौन ब्रदर है. जाने दो, अपन सब लोग है ना डिवाइड करेंगे. हा काय अब मस्त आहे ना. या छत्रपती शिवाजी महाराज बरोबर. कोण होतं बाबू ते? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? गुड गुड गुड. आपण जाऊया रायगड किल्ल्यावरती लवकरच. तुम्हाला लोकांना घेऊन जाणार. आता तुम्ही मोठे झालात ना, लहान होतो तेव्हा गेलेलो आपण. ए रोहित, तुला ते आठवत आहे का रे? हा किती वाजता उतरलेलो रात्री आपण त्या रोपवे मधून? त्या पोरांना घेऊन, लहान पोरांना घेऊन आम्ही रात्री. हा देसाई पण आमचे लहान होते, सगळेच लहान होते. 9-10 वाजलेले. तर नाही 10:30-11 वाजता रोपवेने. अरे 10:30-11 वाजलेले. 9-10 नाही 10:30-11 वाजलेले. मी स्वतः बघितलेलं. अरे सीन काय झालेलं, ते लहान पोरांचं सहली आलेलं आहे ना, त्यामुळे भरपूर लेट झालेलं. स्कूलची सहल आलेली, त्यामुळे सगळे ते लहान पोरांना पहिले पाठवत होते. त्यामुळे आम्हाला कोणा फार लेट झालं तिथे. आम्ही तसं आलेलो 6:30-7 वाजता आपण तिथे पोहोचलेलो बरोबर ना, त्या रोपेपर्यंत नाही काय फिरून. आणि त्यानंतर मग अनुभव कसा होता रे? अनुभव तो थरारक एकदम. रोपे मधून खाली येताना हॉरर होतं ना एकदम पूर्ण. म्हणजे एवढी पण असं एवढी आम्हाला भीती वाटत नव्हती, फक्त सगळी संगती होती ना फॅमिली मधले सगळे मेंबर आम्ही, आणि मेन लहान लहान मुलं, त्यामुळे थोडस भीती वाटत बस. पण जबरदस्त होता तो वेळ. आता बघूया परत कधी. हे 16-17 गेलेलो वाटतं आपण ना, 2017-16 लग्नाच्या आधी 17 मध्ये गेले. आता परत आम्ही रायगडला भेट देणार आहे, महाराजांचे दर्शन घेणार आहे. आणि खूप आवडतं आम्हाला. मी तर जातच असतो, मी तर भरपूर घेतलंय, भावानी पण भरपूर वेळ घेतलेला. आता फॅमिली विथ फॅमिली, पप्पांच्या पायाचा थोडासा इश्यू आहे ना, म्हणून विचार करून जावं लागतो. पण ठीक आहे, आता परत प्रयत्न करणार आहे आम्ही लोक वापस जायला, पप्पांना वगैरे वगैरे विथ फॅमिली टोटल. तो पण गेलो तर नक्की ब्लॉग तिथे पण बनवणार, तुम्हालाही दाखवतो महाराजांचे दर्शन आम्ही. आता पोहोचलो आम्ही फाउंटेनला. वाजले आहेत 9 वाजून 10-12 मिनिट, 9:15 झाले ऑलमोस्ट. ए तुम्ही लोकांनी बोलले नाही पैसे कोणी कोणी आणले? पैशाचं नाव घेतलं तर आमची पोरांची तोंड बंद होतात. आता सांगितलं बाजूला रेस्टॉरंट आहे, थांबू गाडी, तर सगळे असे थांबो 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 करतील लगेच. आज भारी आहे. पण मोऱ्या रोड पर्यंत गाडी आली आमची, एकाच्याही तोंडातून निघालं नाही. मला भूक लागली आहे, मला शू आली आहे, पाणी पाहिजे, ताण लागली आहे, अजून नाही निघाले. हा तेव्हा हे काय फ्लेमिंगो? हे काय फ्लेमिंगो नाही आहे काय? मग हे बगळे आहेत, बगळे. हे बघ मस्त आहेत रे. कबूतर आहे का? नाही रे, काय मग छान आहे ना. सी बर्ड आहे. अच्छा हा सी बर्ड आहे. वाव यार, थांबवा. सी बर्ड आहे, सी बर्ड आहे. केवढे टोटल सी बर्ड वाटतं. गाडीवरती आम्ही
फाउंटन आता जस्ट क्रॉस केलाय आणि हे बघा ना सी बर्ड किती भारी वाटतंय. मस्त वाटतात ना. आपण पण जेटीला बसलेलो. एकदम कबूतर टाईप नाही वाटत तुला? कबूतर आणि बगड टाईप वाटतात. भारी वाटतात ना. कबूतरच वाटतं तुम्हाला. चलो सगळी फॅमिली आहे बघ इथे बघ. कचरा आहे पूर्ण. पकडून घेऊन त्याला घ्यायला पाहिजे. चू 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 करतात. द्या 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 करतात. खायला ते बघ काळ्या कलरचे पण आहेत. कावळे वरतून बाईक चालवतात बघ कसे. वसई परी नाचते. काळी बिंदी नाही लावली, लाल बिंदी लावली तरी नाचते. विरार आलो विरार. पोहोचलो आम्ही विरारला. आता या विरार फाट्यावरून जिवदानी आईच्या दिशेने ए मला दिसलं आईचं मंदिर, आईचं डोंगर, जिवदानी आईचं. कुठे दिसलं? ए आईचं मंदिर दिसलं. तुला दिसलं? बघ डोंगरावर. पण जरा धूप क्लायमेट आहे ना इथे, जरा थोडस हे आहे. पण त्या समोरच्या डोंगरावर दिसतंय ना, तिकडे आहे मंडळी विरार जिवदानी आईचं मंदिर. सो ज्यांनी ज्या लोकांनी बघितलंय त्या लोकांना माहितीच आहे, पण ज्या लोकांनी बघितले नाही त्या लोकांना दाखवतोय. समोर वरती जर नीट बघाल इथे इकडे आहे मंदिर जिवदानी आईचं विरार. सो हा कंटिन्यू आम्ही तिथेच जाणार आहे, तुम्हाला दाखवतो मंदिर. कोणाला कोणाला दिसलं आईचं मंदिर? आता एवढं वरती जायचंय. रोपवेचं ऑप्शन पण आहे आणि स्टेअरकेस पण, म्हणजे पायरी पण. कोणाला कोणाला दिसलं आईचं मंदिर? आणि आता क्लिअर दिसते ना वरती आता मंदिर आईचं है ना. सीएनजी गाड्या आणल्या ना की हा ताप आहेच कुठं कुठं. एवढी यासाठी सीएनजी ला लाईन लावायचं. पण हा विरारला पहिला असा सीएनजी पंप आहे जिथे आम्हाला लाईनच लावायला लागली नाही एकही गाडी. म्हटल्यामुळे भरूनच जाऊया, म्हणजे विरार बघा डोंगर आहे ना, आईचं मंदिर आहे ना, ते क्लिअर दिसते ते बघा वरती है ना. इथे जायचं आम्हाला आता वरती. म्हटलं दर्शन घेऊया. दर्शन इकडे आईचे जिवदानीचे दर्शन घेतल्यानंतर डायरेक्ट मग डहाणूला महालक्ष्मी. त्यामुळे म्हटलं फुलच करून टाकूया इथे. लावतोय लगाइए गाड़ी आएगी लगाओ. ओके थैंक यू. आज यहाँ पे गाड़ी कितनी है? पहली बार कोई पंप हम लोग को गाड़ी कम है. कम क्या है ही नहीं गाड़ी, हमारा ही गाड़ी था. इथून गेला की 5 पायरी जिवदानी आई. आणि आम्ही आता जाणार पुढून. आपला टर्न पुढून आम्ही जाणार इथून. आणि समोर विरार स्टेशन, विरार मार्केट. आणि हा आता आम्ही मारलाय टर्न आईच्या मंदिराकडे. वरती डोंगरावर मंदिर. चलो बघ जिवदानी आईचं डोंगर आलं आलं. लसूण लसूण. गर्दी बघ एवढी आहे. इथेच पार्किंग एवढं दिसते. सो विरारला आलो आम्ही लोक. पार्किंग मध्ये जायचं अगोदर. कुठे? हा पाहिजे आणते सीधा पार्किंग कडे आणि समोर तिथे मंदिराकडे आणि इथे पार्किंग. आता आम्ही पार्किंगच्या दिशेने चाललोय. कार पार्क करूया. लोक आली तर बरेचशीच आहेत. हे बघ नाही इकडे नाही, वरती रे डायरेक्ट. इथे नाही, इथे काय टाकणार. जीवन घेऊन चालू लोकांचं.
नाही तर कोंबड्या बिड्या कापून वरती करतात हे कापतात ना. हा भांडी भेटतात तिथे. भांड भेटतं ना तिथं. जेवण बनव. सगळं सगळं रोपवे कुठे? आणि वरती आईचं मंदिर. काय बोलते? हा, इथे लाव नाही रे नको, तिकडे गाडी घाण होणार. लाव बोलतो. गाडी घाण होणार. ए परी कुठे आली? विरारला. हा चपला गाडीमध्येच ठेवूया. हा ठेवा, इथेच जायचंय ना. तिकडे पण आहे ना चप्पल स्टँड. लागली भूक आईच्या दारी येऊन, तर इकडे पकडलं इडलीवाल्याला. आहेत का व्यवस्थित? हो कसे तूट पडलेत. सगळे उपाशीच निघालेले वाटतं. आता काय ठेवू नको, हातातच पकड त्याला. मला 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 करत. मस्त सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. सगळे उपाशी सकाळी सकाळी आलेले. हा तोंड बघा यांचं सगळ्यांचं. मस्त तो इडलीवाला पण भेटला त्यांना. आणि हे आहे इथून वरती जाण्यासाठी रोपवेची सुविधा आईच्या मंदिरापर्यंत. आणि ते बस दिसते का वरती? ऍक्च्युली बस दिसत नाहीये, दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. तसं मंडळी तुम्हाला रोपवेनी जर वरती जायचं असेल रोपवे बसनी तर 250 रुपये अप अँड डाऊन आहे. तुम्ही रोपवेनी तसंही जाऊ शकता आणि पायरीनी पण. इथून एक बस आता येते ना खाली, ही रोपवे बस आता येईल खाली सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी. त्या साईडनी तिथून अशी एंट्री आहे. ही रोपवे बस आहे ना, ही रोपवे बस 40 ते 50 लोकांच्या वरती लोकांना घेऊन जाते वरती. मस्त. ती आलात तर सकाळी सकाळी लवकर या, कारण की खूप जास्त गर्दी असते आजकाल. सॅटर्डे संडे जरा जास्तच असते, आज पण आहे. या मस्तपैकी दर्शन घ्या. जर तुम्हाला माहिती नसेल हे कुठे आहे, हे विरार नालासोपारा आणि वसईच्या पुढे, म्हणजे नालासोपारा आणि वसईच्या पुढे विरार शिवदाने. हवा चालली आहे गार गार. डॅडी गार गार हवा चालली आहे नुसती सकाळची. पैसे देते तू? आम्ही खाल्लं, तू नाही खाल्लं. पैसे दे. आहेत तुझ्याकडे? जाऊ दे, नको. दिले का पप्पानी? चल चलो. इथे काय चाललंय? उज्ज्वला अजून म्हणजे पूर्ण स्टॉक घेते. तिला कळलंय आता पुढे काय भेटणार नाही रात्रीच्या जेवणाशिवाय, तर स्टॉक घेते अगोदरच. ए तुझी कळलं तर ते बघ स्टॉक घेऊन अगोदरच चालते. आंबा पण आला, आंबा हिला आवडतो. झाला नाश्ता छोटा मोठा. आता जाऊ वरती दर्शनाला. त्याचे लोकल तर बोलतायत की 1 तासामध्ये याल तुम्ही रिटर्न. बघूया आता वरती गेल्यावर कळेल. हे श्रेय आंबा हा परी आंबा परी आंबा पहिला आंबा या काय या सीझनचा आम्ही आंबा बघतोय. ओ हा आंबा कुठून आणला? बाजारात आणला, पण ते लोक हे भारी होतं बाजारातून आणला. नाही पण आपल्या असं नाही ना, आपल्या आजूबाजूला कुठे विरारला हा कुठे बागायत वगैरे 12 महिने भेटतात. कुठे? तोतापुरी. तोतापुरी 12 वरती बसून खाऊया आपण डोंगरावरती. हे आता काहीतरी तयार करतात. हे ह्याला काय बोलतात मला काय कळलं नाही. ह्याला काहीतरी बोलतात नाही, आपल्या मराठीमध्ये पण काहीतरी बोलतात. काय बोलतात ह्याला? थांब बाबू. तांबरक बोलतात, स्टार फॉल बोलतो. अच्छा स्टार फळ पण बोलतात, तांबडा बोलतात, काकडी पण आहे, आंबे पण आहे, केळीची केळी पण आहे. बाबा तिकडे गर्दी बघा पहिले, त्या हिशोबाने करा तुम्ही है ना. अजून आपल्याला पुढचं भरपूर काय गाठायचंय, त्यामुळे पटापट करा. हो किती वेळेत आम्ही येऊ दर्शन घेऊन? काय वाटतं आज गर्दी? हा काकी वरती जाऊन किती वेळ लागेल आम्हाला?
नाही मग एक तासाने खाली होईल. 1 तासात ते पण तेच बोलले तुम्ही पण 50-60 तेच. माणसं. हा नाही वरती जाऊन खाली येईपर्यंत पन्नास रुपये पिशवी देत नाही. आणि केळी जेवण बघ. 2 डझन ते हे पण तेच बोलतायत 50-60 माणसं ट्रॉलीमध्ये त्या बसमध्ये वरती जातात रोपवे बसमध्ये 1 तासामध्ये दर्शन होईल आणि येऊ आम्ही वेळात होईल दर्शन आणि काय एवढं सगळं अरे आत्ताच वडा आणि इडली झाली ना तुमच्या लोकांची लगेच या उज्ज्वला काय खरं नाही बाबा पुलटू पार्टी करायला झाली आहे मग तेच तर ह्यांना पहिले हे करायचं ना नाही ह्या दोघांना चला चला रे लाईनीत चला जाऊया मी पण खाईन पुढे वाढू हे काय हे बघा हे बघ चप्पल स्टँड. मी तर तो गाडीमध्येच काढला. त्याला तर आलो तर काय करणार एवढी गर्दी बघू पप्पा तर पुढे गेले डायरेक्ट मम्मीला लाईनीत सोडलं आम्ही लोकांनी काय आलं मम्मी वैतागली एकदम किती वेळ एवढी गर्दी भरपूर लोक आले का पप्पा तर गेले पुढे त्यांना डायरेक्ट एंट्री दिली तिथून आणि चप्पल लाईन मध्ये मम्मी गेली लाईनीतून परीला घेऊन आणि आम्ही आता निघालो पायरी कारण की मला वाटतं एवढ्या गर्दीमधून आम्ही पायरीने फास्ट जाऊ है ना हो पायरीनेच लवकर जाऊ वाटतं आपण पोहोचू पायरी कुठे आहे ही कुठे आहे नाही इथे आतमध्ये इथे लाईन लावल्यानंतर आतमध्ये पण ह्याच्यामध्ये पण लॉट मध्ये लोक फिरत मग लाईन येते त्यामुळे आम्ही लोक बोललो त्याच्या अगोदर आम्ही लोक पायरीनीच वरती निघून जाऊ आणि हे बघा ही येते रोपवे बस एक खालून वरती जाणार आणि वरून खाली एक हा खालसून आली एक वरसून आली आज खूप गर्दी आहे जास्त गर्दी आहे मम्मी वैतागली मम्मीला ऍक्च्युली सोडायला पाहिजे होतं त्याला हे बघा एक ते रोपवेची एंट्री होती आणि इथून पायऱ्याची सो आम्ही आता खरं तर ही कमान आहे मेन खालून येतो तो रस्ता आणि इथून एंट्री इथे उभे का आपण फोटो कुठे आहे आईचा दिसला बघ आई लाईव्ह आहे लाईव्ह पळू नको सई रविवार असल्यामुळे गर्दी इकडे पण सॉलिडच आहे तिथे रोपवेला पण लागलेलीच आहे गर्दी आणि इथे पण गर्दी सॉलिडच आहे जबरदस्त काय कसं वाटतंय तुम्हाला लोकांना खूप वर्षांनी आम्ही किती वर्षांनी 7 वर्ष आधी त्या अगोदर काय रोपेनी जायचे 7 वर्ष आधी आम्ही एकदा आलेलो तेव्हा पायऱ्यांनी चालत गेलो त्या अगोदर रोपेनी जायचे ना आमचे 2 चंगू मंगुले फास्ट चाललेत पुढे गेल्यानंतर त्याची हालत बघायची गर्दी खूप आहे जास्त गर्दी आहे खूपच गर्दी आहे ना खूप जास्त गर्दी वाटते संडे रविवार जीवदानी यायचा उद्या